तुम्हाला सांगितलं तसंच केलंय, चांगला कलर पण छान आलाय बघा। आजची रेसिपी आहे भेड्यावरचे घावणे वणी पद्धतीमध्ये। त्यासाठी मी रात्री तांदूळ भिजत घातले होते, आपण जे घरी वापरतो तेच, ते मी आता रात्री भिजत घातले आणि हे सकाळी आता हे मिक्सर मध्ये मी वाटून घेणार आहे पूर्ण, एकदम बारीक नाही, जाडसर। आणि नंतर मी तुम्हाला कसे बनवणार ते दाखवणार। आता मी हे वाटून घेतले, हे बघा कसं थोडंसं जास्त जाडसर पण नाही, एकदम बारीकच करायचं जरा। आणि हे आता मी जेवढं वाटून घेतलंय ना तेवढं आता मी पाणी टाकणार। थोडं हे पातळसर करायचं, हे बघा एवढं पातळ ठेवायचं। आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं अंदाजाने, आणि हे पूर्ण ढवळून घ्यायचं एवढं पातळ लागेल। भेडा मी ठेवलाय गॅसवरती, गरम झालंय, तेल लावून घ्यायचं, तेलाशिवाय उचलणार नाही, जास्त नाही घ्यायचं। आता मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं। 1 कपच घ्यायचा, आपला छोटा कप असतो ना त्यानेच घ्यायचा, अंदाजाने। गॅस फास्ट ठेवायचा त्याला सुरुवातीला। ढाकण मारून ठेवायचं। आता मी तुम्हाला ढाकण उघडून दाखवते, बघा मस्त एक असा सुटलाय घावणा साईडने। आता त्याला असंच काढायचं, परतायचं नाही आणि सुपामध्ये टाकायचं। पुन्हा त्याचं वाफ गेल्याच्या नंतर त्याला दोडून ठेवायचं। मी सर्व तुम्हाला काढून घेते आणि तुम्हाला हे आपण घरी वापरतो तेच कोलम तांदूळ आहे, त्याचे मी बनवलेले आहे। आता आपण गावठी तांदूळ वापरतो, मालवणी ते नाहीये, पण याचे पण घावणे छान झालेत, पांढरे शुभ्र झालेत मस्तपैकी, दिसायला पण खूप छान वाटतात। आणि आता मी पण बनवणार आहे, त्यासाठी पण तुम्हाला दाखवते काय काय घेतले ते। कांदा खोबरं हे भाजून घेतलेले आहे, आणि फोडणीला कांदा आणि तेजपत्ता लागणार आहे, आणि हे भाजून घेणार आहे। फूल आहे, दगड फूल आहे, मिरी आहे, जायफळ आहे, लवंग आहे, वेलची, गरम मसाल्यातली आणि दालचिनी, हे कांदा भाजताना टाकणार आहे। आणि चिकन मध्ये टाकणार आहे मालवणी मसाला, चिकन मसाला 2-2 चमचे आहे, मीठ आहे आणि हळद आहे, आणि आला लसूण पेस्ट टाकणार आहे, किंवा तुमच्याकडे बनवली नसेल ती पण टाकली तरी चालतं, आला लसूण पेस्ट। आता हे मी सर्व टाकू, हे मिक्स करून चिकन 10-20 मिनिटं ठेवून देणार आहे। आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे, आणि हे मी आता सर्व मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे बारीक पेस्ट करून। नंतर मी तुम्हाला फोडणीला घालताना दाखवते कसं बनवायचं। आता मी तेल टाकले, एक पळी कांदा टाकते, कांदा चांगला लालसर झाला की नंतर मी तेजपत्ता पण टाकणार आहे, थोडं लालसर होऊन दे, तेजपत्ता पण टाकते। आता थोडे आला लसूण पेस्ट पण टाकते, आणि हे मी कांदा खोबरं आला लसूण आणि गरम मसाला करून भाजून हे आता मी सगळं वाटून मिक्सरला घेतलेलं आहे। आता 1 चमचा मसाला टाकले, चिकनला लावला आहे तरी पण तेलामध्ये 1 चमचा मी टाकते, चिकनला थोडंसंच लावलं आहे, कलर पण येईल। तर मी हे चिकन टाकते, त्याच्यावरती मी ताटावरती पाणी टाकणार आहे। तर मी ढाकण ठेवले, त्याच्यावरती पाणी ठेवले, आणि ते 10-20 मिनिटं मी आता ठेवणार आहे याला शिजायला। नंतर मी तुम्हाला दाखवते, आता तुम्हाला मी खोलून दाखवते। आता चांगलं शिजून झालंय, आता याच्यामध्ये मी
पाणी टाकलंय, गरम पाणी. आता याला जरा शिजवलंय, चांगलं शिजलंय, जवळ झालंय एकदम. आता मी ह्याच्यामध्ये हे आपण वाटण केलंय ना ते टाकणार आहे. 2 चमचे कांदा खोबऱ्याचं. ग्रेव्ही टाईप करणार आहे मी. आम्हाला मालवणी लोकांना जास्त खूप लागतं, त्यामुळे आम्ही जास्त टाकलेलं आहे. जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं टाकायचं. ते मिडियम ठेवायचं आहे. एवढं तरी पाहिजे आम्हाला. आता थोडा वेळ मी शिजवते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. पण जरा शिजवते कमी गॅसवर. झालेलं आहे. तर मी कोथिंबीर टाकली. आता मी तुम्हाला याच्यामध्ये मी सूप करून दाखवते. तुम्हाला सांगितलं तसंच केलंय. चांगला कलर पण छान आलाय बघा. कशी वाटली तुम्हाला ही डिश मालवणी पद्धतीमध्ये घावणे आणि चिकन? अशी करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात.